तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे हे व्हिज्युअल्स आपण पाहतो आहोत। या ठिकाणी महायुतीच्या प्रचार कार्यालयामध्ये स्तंभपूजन करण्यात आलं आहे। महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही, मात्र महायुतीचे सर्वच नेते या ठिकाणी एकत्रितपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामध्ये अतुल सावे, त्याचबरोबर संदीपान भुमरे हे देखील आपल्याला स्तंभपूजनानिमित्त एकत्र पाहायला मिळत आहे। तर अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्यासोबत आहेत। दत्ता, आपण पाहतो की संभाजीनगरचा उमेदवार अद्याप निश्चित नाही, मात्र महायुतीकडून कार्यालयामध्ये स्तंभपूजन करण्यात आलं। नक्कीच सागर, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या वतीने प्रचार कार्यालय उभारलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जालना रोडवरील तापडिया मैदानावरती हे सगळं कार्यालय स्थापलं जाणार आहे आणि त्यासाठीचं स्तंभपूजन जे आहे ते आज करण्यात येत आहे। आपण बघू शकता की संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते हे स्तंभपूजन केलं जात आहे आणि यासाठी या ठिकाणी मंत्री आहेत अतुल सावे, त्याचबरोबर इतर सर्व आमदार आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित झालेत आपल्याला पाहायला मिळते। महायुतीमध्ये सगळे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा त्या प्रचार कार्यालयात या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। मात्र अजूनही महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही। मात्र घोषणा झालेली नसताना सुद्धा महायुती जे आहे ती प्रचाराच्या कामाला लागलेली आहे। प्रचार कार्यालयाचं आज स्तंभपूजन होत आहे। हे स्तंभपूजन झाल्यानंतर या ठिकाणी भव्य दिव्य असं प्रचार कार्यालय सुद्धा उभारलं जाणार आहे आणि हे प्रचार सुद्धा सुरू केला जाणार आहे। मात्र उमेदवार कधी जाहीर होईल याची सुद्धा उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे। मात्र आज जर आपण बघितलं तर महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी एकत्रित येऊन संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये स्तंभपूजन केलेलं आहे। नक्कीच दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।